नमस्कार, मी संदीप. LS मराठीच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहुयात 36 जिल्हे 36 बातम्या. शक्तीपीठ महामार्गावरून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत बैठक. स्वातंत्र्य दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलातर्फे भव्य तिरंगा रॅली. राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात. 300हून अधिक पोलीस अधिकारी आणि अंमलदार रॅलीत सहभागी. येवला शहरात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीनं रांगोळी स्पर्धेचं आयोजन. महामृत्युंजय मंदिरात आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून भारताच्या प्रगतीचा देखणा प्रवास रेखाटला. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांचं अंबाजोगाईत जेसीबीतून फुलांची उधळण करत भव्य स्वागत. धनंजय मुंडे यांच्यासोबत एकाच गाडीतून परळीकडे रवाना. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग सुरू. बिपिन गेहलोत यांच्यासह ठाण्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश. स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहण समारंभादरम्यान संपूर्ण वंदे मातरम गायलं. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा संपूर्ण वंदे मातरम गायनाला विरोध. भाजप नेत्यांचा दावा. मावळातील ऐतिहासिक विसापूर किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन उत्साहात. ध्वजारोहणानंतर गडकिल्ल्यांच्या संवर्धनाबाबत चिंता व्यक्त. शासनानं गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी. लोणावळ्यातील भुशी धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी. पर्यटकांनी धरणाच्या निसर्गरम्य परिसराचा लुटला आनंद. बीडच्या परळी येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन. स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही शाळेची दुरवस्था. हिंगोलीत अभिजित दीपकेंकडून जिल्हा परिषद शाळेची पाहणी. दयनीय अवस्था पाहून दीपकेंनी प्रशासनाला धरलं धारेवर. कोल्हापूरच्या निलेवाडी चिकुर्डे पूल आणि रस्ता प्रश्नी आजपासून निलेवाडी ग्रामस्थ बेमुदत उपोषणावर ठाम. निवेदन दिल्यानंतरही प्रश्न सुटले नाहीत. ग्रामस्थ आक्रमक. शिरूरच्या चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडीमुळे कंपन्या त्रस्त. रांजणगाव MIDC मध्ये कंपनीच्या HR मॅनेजरला जीवे मारण्याची धमकी. तातडीनं शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी. जळगावच्या मुक्ताईनगरात जुन्या वादातून तरुणाची चाकून भुसकून हत्या. संशयित अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात. कोल्हापुरात विविध मागण्यांसाठी नागरिकांचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आंदोलन. आंदोलकांचा रॉकेल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न. लातूरमधील उदगीर येथे स्वातंत्र्य दिनी स्वच्छता कामगारांचा पालिकेवर धिक्कार मोर्चा. थकीत वेतन तातडीनं द्यावं या मागणीसाठी मोर्चा. नारी शक्ती विधेयकावर राजकारण नको. महिला आरक्षण विधेयकावर विरोधकांनी सोबत यावं. लाल किल्ल्यावरून मोदींचं विरोधकांना आवाहन. पुण्यातील चाकणच्या वाहतूक कोंडीनं राजकीय वातावरण तापलं. राजकीय नेत्यांचा वाढता ओघ. वाहतूक कोंडीचा प्रश्न आता उद्योगांसोबतच राजकीय दृष्ट्याही केंद्रस्थानी. नाशिकच्या विभागीय आयुक्तालयासमोर मंत्री गिरीश महाजन उपस्थित असलेल्या ध्वजारोहणावेळी आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्यानं अनर्थ टळला. लातूरमध्ये 10-12 दिवसांपासून पावसानं पाठ फिरवली. शेतकरी हवालदिल. पावसाअभावी उत्पादनावर परिणाम होण्याची व्यक्त केली भीती. स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा. स्वातंत्र्य दिनानिमित्त लासलगाव मंडळात भव्य तिरंगा बाईक रॅली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी. साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण. साताऱ्याला जागतिक दर्जाचं पर्यटन आणि अत्याधुनिक जिल्हा बनवण्याचा संकल्प. अमरावतीत स्वातंत्र्य दिनी पळसखेड ग्रामपंचायतीची ग्रामसभा स्थगित. ग्रामस्थांचं ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलन. ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. लातूरमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण. विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित.
कोल्हापुरात स्वातंत्र्यदिनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं पालकमंत्री आबिटकरांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा. संजय पवार आणि विजय देवणे पोलिसांच्या ताब्यात. सिंधुदुर्गमधील तिलारी धरण उजळलं तिरंग्याच्या रंगात. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर तिरंग्याची विद्युत रोषणाई. विद्युत रोषणाईनं सर्वांचं लक्ष घेतलं वेधून. छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण. राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण. ध्वजास रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं शासकीय मानवंदना. हिंगोलीत स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात स्वातंत्र्य दिन. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण. अंबरनाथमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात. सर्वच शासकीय कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. मोठ्या संख्येनं कर्मचारी आणि नागरिक उपस्थित. 2 दिवसांच्या सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी. साईचरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत भाविक दाखल. गोंदियाच्या कारंजा येथील पोलीस मुख्यालयात पार पडला ध्वजारोहण सोहळा. गोंदियाचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण. गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह संस्थांचा सत्कार. पुण्यातील चाकणच्या वाहतूक कोंडीनं राजकीय वातावरण तापलं. राजकीय नेत्यांचा वाढला ओघ. वाहतूक कोंडीचा प्रश्न आता उद्योगांसोबतच राजकीय दृष्ट्याही केंद्रस्थानी. आणखी काही विशेष व महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.